उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दरारा, त्यांचा आवाज, त्यांचा रोखठोक स्वभाव हे जर सगळं पाहिलं तर त्यांच्या विरोधात कोणी बोलेल, त्यांच्या विरोधात कोणी आव्हान देईल अशी उदाहरणं आपल्याला फारच क्वचित पाहायला मिळतात। पण अनगरच्या पाटलांनी अजित पवार यांना थेट दंड थोपटून आव्हान दिलं हे सोशल मीडियामध्ये भरपूर चर्चेला आलेलं आहे। राजन पाटील आणि त्यांची मुलं ज्या पद्धतीनं भाजपमध्ये गेली आणि उमेश पाटील यांच्या विरोधाच्या नावाखाली त्यांनी थेट अजित पवारांनाच एक चॅलेंज दिलेलं आहे आणि हे चॅलेंज हे अजित पवारांपुढे फक्त एकच आहे की गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांचा जो दरारा होता, तो जो धाक होता, तो काही कमी झालेला आहे का याची पडताळणी आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। नमस्ते, मी योगेश कुटे, तुम्ही पाहतात लेट्सअप मराठी आणि आपला रोजचा शो आहे खबरबात। अनगरची नगरपंचायतची निवडणूक राज्यामध्ये गाजली। राजन पाटील जे कधी काळी शरद पवारांचे सहकारी होते, नंतर त्यांनी अजित पवार यांची साथ दिली आणि आता भाजपमध्ये गेलेले आहे। अनगर या 25-30 हजाराच्या लोकसंख्येच्या गावची नगरपंचायतची निवडणूक काही गाजायचं चिन्ह नव्हतं, पण ही निवडणूक बिनविरोधच करायची या हट्टानं पेटलेला राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनी आपल्या मनाप्रमाणे घडवून आणलेलं आहे। आणि हे करताना राष्ट्रवादीनं ही निवडणूक व्हावी, आपल्या अजिंक्य राणा पाटील जे राजन पाटील यांचे चिरंजीव आहेत त्यांची पत्नी नगराध्यक्षपदी बिनविरोध व्हावी हा जो त्यांचा अट्टहास होता, त्या अट्टहासाला उमेश पाटील यांच्यामुळे कुठेतरी टाचणी लागलेली होती। पण त्यातील सगळे अडथळे दूर होऊन राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनी अनगरवरचं आपलं वर्चस्व कायम राखलं। हे करताना राजन पाटील यांचे जे दुसरे चिरंजीव आहेत बाळ पाटील यांनी थेट दंड त्या उत्साहाच्या भरामध्ये थोपटलेले होते। आता नंतर त्यांनी माफी मागितली, नंतर दिलगिरी व्यक्त केली, मला अजित पवारांना चॅलेंज द्यायचं नव्हतं असं ते बोलले। पण अजित पवारांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये असलेला राग या निमित्तानं दिसून आला। त्यांनी अजित पवारांनी पद दिलेलं असतानाही, म्हणजे राजन पाटील यांना सहकार परिषदेत उपाध्यक्षपद दिलेलं होतं, पण ते दिलेलं असतानाही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता। त्यामुळं खरं तर तिथेच अजित पवारांना ती गोष्ट खटकलेली होती। पण तरी अजित पवार त्या प्रवेशावरती फारसं काही बोललेले नव्हते। पण ज्या पद्धतीनं पाटील कुटुंबीय रिॲक्ट झालं ती बाब अजित पवारांच्या समर्थकांना नक्कीच खटकणारी होती। पण अजित पवारांबाबत असं पहिल्यांदाच घडलं आहे का? काही दिवसापूर्वीचं उदाहरण पहा की बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभे करायचे नाहीत असा निर्णय अजित पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेतलेला होता। पण प्रत्यक्षामध्ये काय घडलं? प्रफुल्ल पटेल यांनी परस्पर उमेदवार उभे केले आणि याबाबत अजित पवारांना विचारलं, अरे मी तर उभे करू नका असं सांगितलेलं होतं, कसं काय उभे झाले हेच मला माहीत नाही। म्हणजे पक्षामध्ये देखील अजित पवार यांना न विचारता कोणी निर्णय घेतं हा संदेश या बिहारच्या निमित्तानं राजकीय क्षेत्रामध्ये नक्कीच गेला। दुसरी गोष्ट, अगदी अजित पवार यांच्या घरात पार्थ पवार यांचा जो कोरेगाव पार्क यातला जमीन घोटाळा आहे, त्या जमीन घोटाळ्याची सारासारव करताना अजित पवारांना बरीच कसरत करावी लागली। पार्थ पवार यांचा याच्यामध्ये किती सहभाग होता? पार्थ पवार यांनी हे अजित पवारांना विचारून केलं का? पार्थ पवार यांनी सरकारी यंत्रणा कशा पद्धतीने वापरली, त्यासाठी पैसे कुठून आणले, या एकाही प्रश्नाची उत्तरं अजित पवारांनी थेटपणे आणि सरळ पद्धतीने दिलेली नाही आहेत। पण या साऱ्या व्यवहारावर भाष्य करताना अजित पवारांनी एक वाक्य वापरलं होतं, ते तुमच्या आठवणीमध्ये असेल। अजित पवार असं म्हणाले होते, असा काहीतरी व्यवहार होणार आहे याची कुणकुण मला लागली होती, पण तुम्ही तसं काही करू नका असं मी सांगितलं होतं। आता हा असा व्यवहार कोण करणार होतं? पार्थ पवारच करणार होते। त्यासाठी ते त्यांनी कोणाला सांगितलं होतं? पार्थ पवार यांना सांगितलं होतं। पण व्यवहार झाला का प्रत्यक्षामध्ये? तर तो व्यवहार झाला। म्हणजे अजित पवारांचं म्हणणं जर खरं मानायचं तर अजित पवारांनी सांगितल्यानंतरही पार्थ यांनी तो व्यवहार केला। म्हणजे पार्थ पवार पण अजित पवारांचं ऐकत नाही का? पार्थ पवार यांनी अजित पवारांच्या शब्दाला मान दिला नाही का? की अजित पवार मग मीडियाशी खोटं बोलले की मी हा व्यवहार करू नका म्हणून असं सांगितलं होतं? असे दोन प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। पण अजित पवारांनी सांगितल्यानंतरही तो जर व्यवहार होत असेल तर अजित पवारांचं मग घरातही ऐकलं जात नाही हा त्याचा अर्थ निघू शकतो। आता चौथं उदाहरण, रुपाली पाटील ठोंबरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यामधल्या प्रवक्त्या होत्या। त्यांनी आपल्याच पक्षाच्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली पाटील चाकणकर यांच्या विरोधामध्ये रान पेटवलं। खरं तर त्यांनी इतका ड्रामा केला की त्या पक्षामध्ये आहेत की भाजपमध्ये किंवा इतर कोणत्या विरोधी पक्षामध्ये आहे असा अनेकांचा समज झाला असेल। खरं तर रुपाली पाटलांना एका फोनवर सांगून अजित पवार हे शांत करू शकले असते, पण अजित पवारांनी तसं केलं नाही।
आणि दोन रुपालींमधला वाद हा वाढतच गेला. सरतेशेवटी रुपाली पाटलांना पक्षप्रवक्ते पदावरून काढण्याची कारवाई अजित पवारांना करावी लागली. म्हणजे रुपाली पाटील या देखील अजित पवारांना ऐकत नाहीत का किंवा त्यांना जुमानत नाहीत का असा देखील प्रश्न होतो. हीच गोष्ट अमोल मिटकरी यांची. अमोल मिटकरी यांनी भाजपवर नको एवढं तोंडसूक घेतलं, भाजपच्या नेत्यांवर टीका केली. पण ही टीका करताना युतीमधले बंध जे आहे ते तुटले जातील याची त्यांनी तमा बाळगली नाही आणि त्याचा फटका त्यांना बसला. आता मित्र पक्षांबद्दल बोलताना भान बाळगा हे अजित पवारांनी अनेकदा सांगितलं, पण अमोल मिटकरींना फरक पडला नाही. शेवटी पक्षप्रवक्ते पदावरून उचलबांगडी झाल्यानंतरच त्यांना त्याबाबतची जाग आली असावी. पण अमोल मिटकर हेच पक्षामधलं उदाहरण आहे का? खरं तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे ज्या पद्धतीनं जरांगेंच्या विरोधात बोलता बोलता मराठा समाजाच्या विरोधात भूमिका मांडतात, मराठा आणि ओबीसी असा वाद पेटेल याबाबतची भूमिका मांडतात. खरं तर अजित पवार यांनी जाहीरपणे अशा दोन समाजामध्ये भांडणं होतील, दोन समाजामध्ये वाद होतील असं काही बोलू नका हे सांगितलेलं होतं. पण छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याने देखील त्याकडे दुर्लक्ष केलं. तीच गोष्ट धनंजय मुंडे यांची देखील. धनंजय मुंडे यांनी बीडमधल्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना नेत्यांना योग्य प्रकारची वागणूक द्यावी, त्यांना सोबत घ्यावं असा सल्ला अजित पवारांनी अनेकदा दिला. पण धनंजय मुंडे हे देखील अजित पवारांचं ऐकत नाहीयेत. ते थेट आता मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उभा दावा मांडून बसलेले आहेत. याचा फटका आता परत अजित पवारांना सहन करावा लागत आहे. मग सगळे मराठा समर्थक हे अजित पवारांवरतीच तुटून पडत आहेत. त्यामुळं अनगर असो, बीड असो की येवल्याचे छगन भुजबळ असो, पक्षामध्ये अजित पवारांच्या शब्दाला पहिल्यासारखा मान राहिलेला नाही एवढं मात्र निश्चित. आता अजित पवार यांनी याकडे स्वतःहून दुर्लक्ष केलेलं आहे की त्यांच्या मनामध्ये काही राग आहे, याबाबतचा योग्य तो निकाल ते पुढच्या काळामध्ये काही घेणार आहेत का हे देखील आपल्याला काही दिवसांनी लक्षात येऊ शकेल. पण अजित पवारांना आव्हान देणं हे यापूर्वी खरोखरच आधी अवघड होतं. आता एवढंच कशाला, पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर पक्षानं आम्हाला कोल्लं तर आम्ही देखील पक्षाला कोलू अशी थेटपणे भूमिका घेतात. म्हणजे बारामती शेजारी असलेल्या इंदापूरमध्ये पक्षाचा जिल्हाध्यक्ष सोडून जातो, कोल्ह्याची भाषा वापरतो. याचा अर्थ अजित पवारांचा आपल्या स्वतःच्या पुणे जिल्ह्यात देखील दाब उरला नाही का याचं उत्तर तुम्हाला शोधावं लागेल. अशीच गोष्ट बीडमध्ये देखील. बीडचे जिल्हाध्यक्ष असलेले योगेश क्षीरसागर हे ऐन निवडणुकीमध्ये पक्ष सोडून गेले आणि त्यांनी भाजपचा रस्ता धरला. ज्या बीड जिल्ह्यामध्ये पक्षाला वाढायची संधी आहे, पक्षाचं तिथं मोठं नेटवर्क आहे, त्या पक्षामधला जिल्हाध्यक्ष देखील अजित पवारांना सांभाळता आला नाही. हे एक उदाहरण आहे. म्हणजे पुणे जिल्ह्यात जिथे ताकद आहे तिथं देखील जिल्हाध्यक्ष अजित पवारांना जर ऐकत नसेल तर अजित पवारांच्या जी कार्यशैली आहे त्या कार्यशैलीवरती पक्षामधल्याच कार्यकर्त्यांना काहीतरी शंका येऊ लागतील. पण आधी म्हटलं तसं अजित पवार हे कणखर आहेत, कठोर आहेत. या प्रसंगात नक्कीच ते मार्ग काढतील. पण अनगरच्या बाळराजे पाटील यांच्या शेड्डू ठोकण्याच्या कृतीमुळे अजित पवारांच्या आदेशाला हरकळा फासणाऱ्या अनेक प्रसंगाची आठवण या निमित्तानं मला झाली. तुम्हाला याच्यामध्ये काही भर घालता येईल का ते आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.